हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा आपल्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आता जवळजवळ 9 वाजलेत आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे। आज मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार आहे, तर केस वगैरे धुतलेत मी। म्हणतात की गुरुवारी केस धुवायचे नसतेत, पण मी धुतले आज या गुरुवारी। आणि आता मी गावाकडे आहे आज, तर आहे ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे, कारण आज महिना आहे त्यामुळे। तर इथे ना मी पीठ मळून ठेवलंय, चुलीवरच बाहेर आहे ना पोळ्या करायच्या आहे। आता आंघोळी तर झाल्या आहे सर्वांच्या। आणि मी जी ही साडी वेअर केली ना, या सेम साड्या आहे ना आपल्याकडे विकण्यासाठी अवेलेबल आहेत। बांधणी मधल्या साड्या आहेत या, आणि ना बांधणीची डिझाईन आणि थोड्याशा प्लेन अशा पण साड्या आहेत आपल्याकडे। तर तुम्हाला जर घ्यायची असेल ना, तर इथं स्क्रीनवर नंबर दिलाय, त्या नंबरवर आहे ना तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला सर्व मग तिथं साडीची किंमत वगैरे सर्व काही भेटून जाईल। तर यातले ना आता बरेचसे कलर विकल्या गेलेत, म्हणजे कलर एकच आहे सॉरी, बऱ्याचशा डिझाईन विकल्या गेल्या। तर 4-5 डिझाईन शिल्लक आहेत। तर कुणाला जर घ्यायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तिथं मेसेज करा। तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि सर्व गावाकडचं रुटीन आजचं तुम्हाला बघायला भेटेल। तर इकडे बघा ताईंनो, मी म्हटलं रुई बुरशी आहे म्हणून रुई कशी जोरात पळाली। ती म्हणे मी बुरशी मला दाखवू नको। आणि इकडे मम्मी करत होती पोळ्या, आत्या बसलेल्या होत्या। मम्मीला म्हटलं पोळ्या तू कर चुलीवरती पटपट, मी भाजीचं बघते, भाजीचा मसाला वगैरे काढून। त्यामुळे ना तिला पोळ्या चुलीवरती करायला लावल्या। आणि रुई म्हणत होती मला व्हिडिओमध्ये घेऊ नको म्हणून ती पळत होती, कारण तिची आंघोळ काय झालेली नव्हती। तर आहे ना इथं मम्मी पोळ्या बनवतीये आणि भाऊ काय घरी नाहीये, भाऊ गावात गेलेला आहे। त्यानंतर आहे ना मी भाजीचा मसाला काढला। इथं काळी शेव भाजी बनवायची होती, तर भाजीला आहे ना फोडणी दिली आणि भाजी जरा जास्तच केली, कारण काकांत येणारे, बहीण आणि दाजी येणारे त्यामुळं। तर इथं आहे ना मस्त अशी भाजीला तरी पण आली आहे। आणि ही भाजी ना ताईंनो खायला खूप चवदार लागली, म्हणजे मला तर उपवास होता पण बाकीच्यांनी सांगितलं। आणि ना इकडे बघा भांडे पण गोळा केलेले, ते भांडे आता मी घासून आणणार आहे भाजीला उकळी येईपर्यंत। आज पप्पांचा 3रा महिना आहे, पण खरंच दिवस इतक्यात निघून जातात कळत पण नाही। 1 महिना झाला तोपर्यंत काहीच नाही वाटलं, 2रा महिना दिवाळी नंतर झाला आणि हा आता 3रा महिना। तरी ते काका काकू आले होते आणि भावाचे पोरं पण आलेले आहेत, लहान लहान आहेत। ते पण तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतेच। इकडे ना काकू मग आहे ना भजे काढताय आणि काका बसलेले आहेत। इकडे दाजी आणि बहीण पण आलेली होती, तर दाजी बसलेले आहेत, भाऊ पण आला घरी। त्यानंतर आहे ना सर्व जेवण वगैरे आवरलं आणि काका काकूची झाली निघायची तयारी। आणि हे 2 भावाचे मुलं म्हणजे माझे भाचे, तरी ना जुळे ते आणि लहान लहान आहेत अजून। मग खेळायला कसं रुई जोडी होती त्यांना, आणि त्यांना असंही मोकळं खेळायची सवय आहे, त्यामुळं करमून जातं। तर इकडे ना सर्वांना बाय करता येते आणि रुई पा कशी बाय करतीये। काका काकू गेले आणि इकडे लगेच आहे ना 10-15 मिनिटांनी बहीण आणि दाजी पण निघाले। त्यांना घरी थोडंसं काम होतं त्यामुळे ते लवकर निघाले आणि मलाही ना थोड्या वेळाने निघायचं होतं, भाऊ सोडणार होता। तर ताईंनो इथलं सगळं काही आवरलं आणि आता मी परत आहे ना ड्रेस घालून तयार झाले। तर मी निघाले आता नाशिकला। तर भाऊ आहे ना सोडणार आहे बस स्टँड पर्यंत आणि त्यानंतर मग मी बसनी जाणार आहे। तर चला आता निघूया आणि तिथे गेल्यावर मग आपली पूजा वगैरे पुढे व्हिडिओ बघा। तू इथे मामा पण येतोय। जाऊ दे मामाला काही नाही होत। तर ताईंनो 1:30ची वेळ होती, तरी ते ना मी पण निघाले। आणि हे आहे आमच्या गावातलं गोरक्षनाथ मंदिर, धामोरी येथे गोरक्षनाथ मंदिर आहे। इथं गोरक्ष चिंचय आणि धर्मबीजेचा आहे ना खूप मोठा कार्यक्रम असतो इथे। तर मी दरवर्षी येत असते, या वर्षी जर पॉसिबल झालं तर येईल। त्यानंतर भाऊ आहे ना इकडे विंचूर पर्यंत आहे ना सोडवायला आला होता मला, कारण विंचूर पासून नाशिक बस असतात। आमच्या गावापासून म्हणजेच धामोरीपासून काही डायरेक्ट नाशिक बस नाहीये, तर विंचूर पर्यंत आहे ना तो दरवेळेस मला सोडवायला येतोच आणि तिथून मग आहे ना मी बसनी येत असते। तर इथे आहे ना बसमध्ये बसलो आणि यावेळेस आहे ना रुईला लगेच जागा भेटली होती। शेवटून 2 नंबरचं सीट होतं, त्यानंतर आहे ना निपाडमध्ये गेल्यावरती मला जागा भेटली रुई शेजारीच, मग मी पण बसून घेतलं आणि प्रवास आहे ना चांगला झाला येतानाचा। वाजले जवळजवळ 6:30 आणि ना मी आताच घरी आले। येताना ना दूध घेऊन आले, तर पहिले दूध तापायला ठेवलं, आता आहे ना चहा वगैरे घेणार आहे।
त्यानंतर आहे ना मी पूजा मांडणार आहे. आज पूजा मांडायला खूप उशीर झाला. पहिला गुरुवार आहे, पण आता काय करणार ना, विलाज आहे. तर आता आहे ना पूजेचं साहित्य पण मी येताना घेऊन आले. तर एकदा चहा वगैरे घेते थोडासा, त्यानंतर पूजा मांडते आणि मग स्वयंपाक करते. चला. तर मी इथे ना सर्व पूजा वगैरे मांडून घेतली आणि ताईंनो मी काय आज साडी घातली नाही, कारण खूप उशीर झाला होता आणि नैवेद्य वगैरे बनवायचा होता, त्यामुळे बराच वेळ होणार होता. तर म्हटलं जाऊ द्या, पहिलाच गुरुवार आहे, पण साडीवरतीच पूजा करू. आपल्या मनात जर भाव असेल तर आपण साडी घातली काय, ड्रेस घातली काय. एरवी तर मी पूजा वगैरे असेल ना तेव्हा साडीच घालते, पण उशीर झाल्यामुळे आज साडी घातली नाही. देवीनी पण आज माझी परीक्षा घेतली, पण ठीक आहे, असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी इथे ना आता पूजा मांडून घेतली आणि सर्व म्हणजे देवाला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि झालं असं ताईंनो मला पोथी वाचायची आणि तेवढ्यात गेली लाईट. तर मी ना म्हटलं मग पोथी वाचून घेऊ लाईट जरी गेली तरी, कारण कसं मग जर मागं पडलं तर खूप उशीर होऊन जाईल म्हटलं. त्यानंतर ना अहोंनी मग टॉर्च धरला आणि मी पोथी वाचून घेतली. सर्व पोथी वाचायला आहे ताईंनो जास्त वेळ लागत नाही. आरती आणि पोथी धरून आहे ना सर्व 8-10 तासात होऊन जातं. तर सर्व पूजा मग करून घेतली. तर ताईंनो तिकडून आल्यानंतर आहे ना मी पूजा वगैरे केली, फरशी पुसून, आणि नेमकं ना पूजेला म्हणजे पोथी वाचायला सुरुवात केली आणि लाईट गेली. तर तुम्ही बघितलंच असेल, मी अंधारातच आहे ना वाचून घेतलं, कारण की म्हटलं नंतर जर स्वयंपाकाला सुरुवात केली तर खूप उशीर होईल, त्यामुळे ना वाचून घेतलं. आणि ना पाऊस पण आहे ना खूप जोराचा झाला आज बाहेर. काल पण पाऊस झाला होता आणि आज पण पाऊस झाला. तर आत्ताच लाईट आली आहे आणि माझा स्वयंपाक पण चालू आहे. तर म्हटलं गावाकडनं आहे ना काय काय आणलं ते तुम्हाला दाखवा. तर मस्त असं गावाकडनं आहे ना भाज्या आणल्यात. कांद्याची भाजी, भोपळा, कोबी आणि मस्त असे कवठे आणलेत 2. कौट खूप दिवसाचं खाल्लंही नव्हतं, मला आवडतं, तर मग कौट घेऊन आले. फ्लावर आणि आता वांगेसाठी जवळ आली म्हणून वांगेसाठी वांगे लागतात 2. हा 2 खाय ना, मग तेवढे 2 खाय, मग बघू आपण नंतर. हा अजून सांगू अजून आणू. तर वांगे आणले, पालक भाजी आणि मस्त अशी गावरान कोथिंबीर आणली आहे आणि डांगर आणि चक्की आणलेलं आहे. हे मागच्या वेळेस आणलेलं आहे, तुमच्याशी काही शेअर केलीच नव्हती. ही आहे चक्की आणि खूप छान लागते चक्की पण. आणि एक डांगर आणलं होतं, घरचेच डांगर आहे, तर मोठं डांगर आणलं होतं. मला ना डांगराचे थालीपीठ खूप आवडतात, त्यामुळे ना मी डांगर आणलेलं होतं. तर एवढा सगळा आहे ना भाजीपाला आणलाय. गावावरून आलं ना भाजीपाला आणला की म्हणजे 4-5 दिवस आहे ना टेन्शन नसतं भाज्यांचं. आणि गावाकडचा भाजीपाला ना खायला चवदार लागतो, त्यामुळे येताना घेऊन येत असते, बाकी काही आणलं नाही. तर आहे ना आता ताईंनो आता बाकीचं म्हणजे स्वयंपाक करून जेवण वगैरे करायचे, त्यामुळे ना हा व्हिडिओ इथे छोटा झाला, पण इथेच एंड करते. उद्यापासून आहे ना तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येतील. तर चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत. तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सुरेखा व्लॉग हे माझं चॅनलचं नाव आहे आणि बऱ्याच ताईंनी ना उखाण्याचं चॅनलचं नाव विचारलं, तर सुरेख उखाणे हे ना उखाण्याच्या चॅनलचं नाव आहे. तर त्या चॅनलला देखील भेट द्या आणि तिथेही सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.